नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर यावर चर्चा करतोय आणि कॉम्प्लेक्स नंबर मधला प्रॅक्टिस सेट नंबर म्हणजे एक्सरसाइज नंबर 1.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत। ओके, आणि त्यामधला क्वेश्चन नंबर 4 आपण विशेषतः बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 4 वरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितलेले आहेत। अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली मी या चॅप्टरच्या या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल आणि इट्स मेजरमेंट यावरती सुद्धा आपण चर्चा केली। याच्या संपूर्ण प्रॅक्टिस सेट वरती 2 एक्सरसाइज आहेत त्यावरती चर्चा केलेली आहे। त्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आपला म्हणजे 4 नंबरचा जो क्वेश्चन आपल्या समोर या ठिकाणी आहे तो काय आहे की एक्सप्रेस द फॉलोइंग इन फॉर्म ऑफ a + ib। बरं का इथं b आहे, कुठला फॉर्म आहे a + ib। या फॉर्म मध्ये आपल्याला जे काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपल्याला a + ib या फॉर्म मध्ये आणायचे आहेत। एकदम सोपा विषय, जास्त अवघड नाही। बघा एकदम सिंपल आहे। काय करायचं आपल्याला, आता माझ्याकडे पहिला क्वेश्चन दिलेला आहे। पहिला क्वेश्चन काय बाबा 1 + 2i ओके आणि -2 + i। आता इथे 2 ब्रॅकेट आहे, याला आपल्याला a + ib मध्ये आणायचं आहे। मग यासाठी आपण काय करू, हे जे 2 आपल्याकडे ब्रॅकेट दिलेले आहेत, एक मिनिट जर आपण फोकस क्लिअर करू म्हणजे गडबड नाही होणार। ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे काही दिलेले आहेत म्हणजे हे जे 2 ब्रॅकेट दिलेले आहेत, हे जे 2 ब्रॅकेट आहेत त्यांना आपण काय करू, त्यांचं मल्टिप्लिकेशन करू। या 2 ब्रॅकेटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। मग मल्टिप्लिकेशनसाठी काय करायचं आपल्याला, 1 + 2i ने -2 + i ला जर मला मल्टिप्लाय करायचं असेल तर मी काय करणार, पहिलं 1 ने मल्टिप्लाय करणार या ब्रॅकेटला -2 + i ला आणि त्यानंतर +2i ने मल्टिप्लाय करणार कोणाला, -2 + i ला। चला हे मल्टिप्लाय करून टाकूयात। बघा 1 × -2 -2 प्लस 1 × i त्याच्यानंतर 2i × -2 -4i आणि प्लस 2i × i 2i चा स्क्वेअर। चला हे मल्टिप्लिकेशन केलं, हे आपल्याला माहिती आहे। आता हा -2 आपल्या जाग्यावर 1 - 4 बघा 1i - 4i, 1 मधून 4 जात नाही, 4 मधून 1 गेले 3 झाले, 3 मिळाले म्हणून इथं मायनस आहे -3i आले आणि प्लस 2 × i² ची व्हॅल्यू असते -1, हे लक्षात घ्यायचं। आपल्याकडे i² ची व्हॅल्यू असते -1 ओके। सो देअरफॉर आपल्याकडे आता काय उत्तर बाबा, -2 तर आपल्या जागेवर, -3i आपल्या जागेवर, 2 × -1 -2 झाले। आता पुढे काय होईल, -2 -4 झाले, मायनस प्लस झाले, -2 -4 आणि हे -3i। म्हणजे आपलं जे काही व्हॅल्यू जी दिली ती a + ib या फॉर्म मध्ये आली। ओके, आता याला काय करू, कम्पेअर करू, कम्पेअर विथ a + ib किंवा bi, ib म्हणा किंवा bi त्याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू काय मिळते, a म्हणजे एकटा सिंगल आहे, तो एकटा कोण इथं -4 आहे, a ची व्हॅल्यू मिळाली -4 अँड b ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला, b ची व्हॅल्यू काय मिळाली बाबा, i च्या शेजारी कोण आहे, i च्या शेजारी -3 आहे म्हणून इथं b ची व्हॅल्यू -3। तर इतकं सोपं आहे मित्रांनो। हा पहिला क्वेश्चन झाला ज्याच्यामध्ये काय करायचं होतं, हे जे 2 आपल्याला ब्रॅकेट दिले होते त्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं होतं, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नव्हतं लावायचा। एकदम सिंपल विषय। बघा या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघा। आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ मित्रांनो। आता आपण बघा क्वेश्चन नंबर 2 बघूयात। बघा हा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे थोडा वेगळा आहे, इथं काय 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन वगैरे नसेल, पण बघा काय 1 + i आणि इंटू 1 - i⁻⁻1। आता इथं बघा, इथं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं असतं आपण केलं, पण इथं करता येणार नाही। इथं जर -1 नसता वरती, (-1) नसता तर केलं असतं मल्टिप्लाय, फक्त जर 1 + i आणि 1 - i असतं तर मल्टिप्लिकेशन डायरेक्ट केलं असतं, पण आता करता येणार नाही। आता याचा अर्थ काय होतो सांगतो तुम्हाला नीट बघा, 1 + i हा तर जसाच्या तसा आणि इंटू 1 - i⁻1 चा अर्थ असतो 1/1 - i असा त्याचा अर्थ होतो। मग इथं काय बाबा 1 + i डिवायडेड बाय बघा 1 + i × 1 1 + i आणि डिवायडेड बाय 1 - i असा काहीतरी इथं हिशोब होतो। आता हे असं आलं, आता याच्यानंतर पुढे काय करायचं बाबा, इथं आपला विषय काय माहिती आहे का, आपल्याला जे इक्वेशन आहे a + ib या स्वरूपात आणायचं आहे। आता इथं डिवायडेड बाय 1 - i तर त्याला पहिलं काढण्यासाठी काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं। कोणी 1 + i 1 - i ना, तर वर आणि खाली 1 + i ने सरळ मल्टिप्लाय करायचं। काय करायचं, खाली काय बाबा 1 - i
तर 1 प्लस आयने मल्टिप्लाय करायचं. इथं जर 1 प्लस आय असतं तर आपण 1 मायनस आयने वर आणि खाली मल्टिप्लाय केलं असतं. एवढी सोपी ट्रिक या ठिकाणी आपल्याला इथं वापरायची आहे. आता सरळ काय करायचं, वरती या दोघांचं मल्टिप्लिकेशन, खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बस बाकी काय नाही. आता वरचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एक प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. जसं इथं केलं तसं 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, म्हणजे पहिलं 1ने या 1 प्लस आयला मल्टिप्लाय करा, 1 इंटू 1 प्लस आय, प्लस नंतर ह्या आयने मल्टिप्लाय करा 1 प्लस आयला. आता खाली जर आपण विचार केला 1 मायनस आय आणि 1 प्लस आय, बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय होतं बाबा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसाच या ठिकाणी विषय आहे की 1चा स्क्वेअर 1 मायनस आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर झालं. आता पुढे बघा काय होते, इज इक्वल टू 1 इंटू 1 प्लस आय, 1 प्लस आयच राहिलं, आणि प्लस आय इंटू 1 आय राहिलं, आणि प्लस आय इंटू आयचा स्क्वेअर राहिला, डिवायडेड बाय 1 आपल्या जाग्यावर, मायनस आपल्या जाग्यावर, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, -1 येते. आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1. 1 प्लस आय 2 आय, 2 आहेत ना, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस 1. बघा आता हा 1 1 गेलं, फक्त 2 आय राहिले, आणि डिवायडेड बाय 1 प्लस 1 2. आता 2 2 गेले, फक्त राहिले आय. आता इथं एकटाच आय राहिलेला आहे, ओनली आय. बघा इथं फक्त आपल्याला या स्वरूपात आणायचं, ए प्लस आय बी सांगितलंय, पण इथं फक्त आयच आहे, म्हणजे आय बी आहे. आता आयच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 असतो, पण हा स्थिर जो कॉन्स्टंट नंबर आहे तो आपल्याकडे नाही आहे. मग त्याला आपण काय म्हणू शकतो बाबा, 0 प्लस आय या स्वरूपामध्ये आपण असं मांडू शकतो त्याला. म्हणजे हा झाला कुठला फॉर्म, ए प्लस आय बी फॉर्म. आता आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्यात. मग इथं लिहा वाटलंच तर कम्पेअर विथ, तुमच्या भाषेमध्ये कम्पेअर विथ ए प्लस आय बी किंवा ए प्लस बी आय. ठीक आहे. मग एची व्हॅल्यू काय बाबा, एकटा तर इथं 0 आहे म्हणून ए इज इक्वल टू 0 आलं, आणि बी इज इक्वल टू काय बाबा, आयच्या शेजारी काहीच नाही, जिसका कोई नाही होता उसका 1 होता है, काहीच नाही म्हणजे इथं 1 आला, झाला, विषय संपला. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. म्हणजे 4th क्वेश्चन मधले हे 2 क्वेश्चन बघितले, आणखी बरेचसे क्वेश्चन्स आहेत ते आहेत पुढे, जाऊयात पुढे. ठीक आहे. बघा या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे, मध्ये मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेत चला जिथं आवश्यकता असेल तिथे. आता इथे बघा मगाच्या सारखाच विषय, काय मोठा विषय नाही. 3 नंबरचा पहिला क्वेश्चन आपण बघूयात. आय इंटू 4 प्लस 3 आय डिवायडेड बाय 1 मायनस आय. आता मी जरा चेक करतो क्वेश्चन, 1 मायनस आय का 1 प्लस आय. ओके, 1 मायनस आय आहे. आता इथं काय करा, पहिली गोष्ट वरती हा जो आय आहे ना, ह्या आयने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, खाली 1 मायनस आय म्हणजे वर आणि खाली 1 प्लस आयने आपण मल्टिप्लाय करू. आरामात जाऊयात, काय घाई नाही आपल्याला. बघा इथं काय करा, आय इंटू 4, बघा या ठिकाणी वाटलंच हे कॅल्क्युलेशन करा. आय इंटू 4 4 आय प्लस 3 आय इंटू आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस आय. ओके, वाटलंच तर हे जरा पुढं घेऊ म्हणजे जरा बरं पडेल, जागा वाचेल आपली. 4 आय प्लस 3 आयचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 1 मायनस आय. ओके, आता पुढे काय होईल बघा, 4 आय आपल्या जाग्यावरती आणि प्लस 3 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1 असते, डिवायडेड बाय हा आपला 1 मायनस आय जसाच्या तसा. समजला विषय. काय केला आपण बाबा, 4 आय आपल्या जाग्यावरती, 3 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते आणि डिवायडेड बाय 1 मायनस आय. आता पुढे काय होईल बाबा, 4 आय आपल्या जागेवर 3 इंटू -1 -3 आणि डिवायडेड बाय 1 मायनस आय. ओके, आता लक्षात घ्या, आता काय करायचं, आपल्याकडे हे आलं 4 आय -3 अपॉन 1 मायनस आय. आता खाली 1 मायनस आय आहे, मग वर आणि खाली कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, 1 मायनस आयने. मग इथं करू मल्टिप्लाय 1 मायनस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय. खाली इथं आपण जर बघितलं इथं 1 मायनस आहेत म्हणून वर आणि खाली 1 प्लस आयने मल्टिप्लाय केलं. जर खाली 1 प्लस आय असते तर वर आणि खाली 1 मायनस आयने मल्टिप्लाय केलं असतं. बस. आता बघा काय करू, 4 आय -3 ने याला मल्टिप्लाय करा. मग त्यासाठी पहिलं 4 आयने मल्टिप्लाय करा 1 प्लस आयला, त्याच्यानंतर -3 ने मल्टिप्लाय करा 1 प्लस आयला आणि डिवायडेड बाय 1 मायनस आय 1 प्लस आय. मगाशी बघितलं 1चा स्क्वेअर 1 मायनस आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर, मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणेच आहे. पुढे बघा 4 आय इंटू 1 4 आय प्लस 4 आय इंटू आय 4 आयचा स्क्वेअर -3 इंटू 1 -3 -3 इंटू आय -3 आय डिवायडेड बाय
1 आपल्या जागेवर आणि मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 झालं. आता पुढे जाऊयात इज इक्वल टू बघा 4i आणि हा -3 आहे बरं का. 4i - 3i ओनली आय झाला, एकटा आय उरला बिचारा. त्याच्यानंतर प्लस 4i स्क्वेअर प्लस 4i स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 आणि हा -3 आपल्या जागेवरती डिवायडेड बाय आपल्याकडे काय आलं 1 मायनस मायनस प्लस 1 + 1. बघा आता हा आय आपल्या जागेवरती 4 × -1 -4 -3 आपल्या जागेवरती 1 + 1 2 झाले. आता काय झाले बघा आय मायनस मायनस प्लस 4 + 3 7 फक्त साइन मायनसचं आय -7/2. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित जर का कॅल्क्युलेशन जर आपण या ठिकाणी केलं बघितलं तर इथे बघा काय येईल बाबा, याचा अर्थ असा येतो I/2 -7/2 असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, याला असं लिहू शकतो आपण. आता पहिलं काय करू, आपल्याकडे a + ib या स्वरूपात आणायचं. a + ib म्हणजे पहिला a पाहिजे जो स्थिर जो आहे कॉन्स्टंट आहे -7/2 ला अगोदर लिहू आणि नंतर प्लस I/2 ला लिहू. बघा याचा अर्थ काय -7/2 प्लस I × 1/2. ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. मग आता याच्यामध्ये मला सांगा इथं जर आपण केलं तर हे झालं आपलं a + ib या स्वरूपामध्ये आपण इथं याला लिहिलं. मग आता काय करायचं आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग इथं a = किती आलं बाबा आपल्याकडे, a = -7/2 आणि b = किती आलं 1/2 झाला. म्हणजे आयच्या शेजारी जो आहे 1/2 तो या ठिकाणी आपण लिहिला. तर अशा प्रकारे हा 3 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर पुढे जाऊयात. ठीक आहे, ओके. हां, तर बघा मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन आपल्याकडे a ची व्हॅल्यू जी आहे ती -7/2 आली. एकदा आपण चेक करत जाऊयात आणि b = 1/2. प्रत्येक गणिताचा आन्सर आपण चेक करत जाऊ, कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादं प्लसचं मायनस झालं किंवा मायनसचं प्लस झालं ना तरी सुद्धा तुमचं संपूर्ण गणित चुकतं. त्यामुळे खूप काळजीपूर्वक ही गणितं आपल्याला सोडवावी लागतात. आता पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपण वळूयात. क्वेश्चन नंबर थांबा, इथं एक क्वेश्चन आहे ना आपल्याकडं, ऑलरेडी 3 झाले. हा 4 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. याच्यात काय बघा 4 इथं काय दिलं बाबा 2 + I डिवायडेड बाय 3 - I × 1 + 2I. तर आता इथं आपल्याला पहिलं काय करावं लागेल, पहिलं या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आणि नंतर पुढे जावं लागणार आहे. बघा कसं, पहिलं काय करा 2 + I डिवायडेड बाय पहिलं 3 ने 1 + 2I ला मल्टिप्लाय करा, नंतर -I ने 1 + 2I ला. या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे माहिती आहे आपल्याला. एकदम सिंपल आहे, काय विषय नाही एवढा. 3 × 1 + 2I आणि त्याच्यानंतर -I × 1 + 2I झालं. आता पुढे बघा वरती 2 + I त्याला काय धक्का द्यायचा नाही आणि डिवायडेड बाय 3 × 1 3 प्लस 3 × 2 = 6I -I × 1I आणि -2I × I 2I स्क्वेअर झाला. आता बघा इथं 2 + I आपल्या जागेवर डिवायडेड बाय इथे बघा 3 आपल्या जागेवर प्लस 6I - I 5I झाले आणि -2 × I स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1 असते. ठीक आहे, आता बघा पुढे 3 बाकी वरती 2 + I आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय बघा 3 आपल्या जागेवर मायनस प्लस झाले आणि प्लस 5I आपल्या जागेवर मायनस प्लस झाले 2 × 1 = 2 + 2. आता इथं काय झालं बघा, या ठिकाणी वरती आपल्याकडे 2 + I आहे आणि खाली जर आपण बघितलं तर 3 + 2 किती झाले 5 झाले, 5 + 5I. ठीक आहे, आता इथं 5 + 5I. मग आता काय करावं लागणार, वर आणि खाली इथं 5 + 5I आहे ना, तर वर आणि खाली 5 - 5I ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. कशाने 5 - 5I ने. मग इथून वरती 5 - 5I ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली सुद्धा 5 - 5I ने आपण मल्टिप्लाय करू. एकदम इमानदारीत आपल्या ज्या काय स्टेप आहेत त्या स्टेपने आपल्याला जायचं, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा काय होईल आता इथं पहिली गोष्ट, आता या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन पहिलं 2 ने मल्टिप्लाय करायचं 5 - 5I ला आणि नंतर प्लस I ने मल्टिप्लाय करायचं 5 - 5I ला झालं. डिवायडेड बाय आता इथं बघा 5 + 5I 5 - 5I a + b a - b हे जे काही इक्वेशन आहे त्याचा कसा विस्तार होतो a² - b² म्हणजे पहिला 5चा स्क्वेअर -5I चा स्क्वेअर. बघा
आता 2 ने मल्टिप्लाय करा, 2 5 जा 10 मायनस 2 5 जा 10 आहे म्हणून 10i प्लस i इंटू 5i मायनस i इंटू 5i 5i चा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा स्क्वेअर 25 i चा स्क्वेअर i स्क्वेअर. बघा आता काय होईल आपल्याकडं 10 आपल्या जाग्यावर मायनस प्लस मायनस 10 मधून 5 गेले 5i राहिले मोठ्या नंबरचं साईन मायनस आणि मायनस 5 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 डिवायडेड बाय 25 मायनस 25 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 हे आपल्याला माहिती आहे. पुढे बघा 10 मायनस 5i आणि मायनस मायनस प्लस 5 डिवायडेड बाय 25 मायनस मायनस प्लस 25 प्लस 25 किती झाले बाबा आपल्याकडं 50 झाले. आता वरती आणि खाली कॅल्क्युलेशन थोडंसं करूयात आपण 1 मिनिट फक्त. हां बघा वर काय झालं 10 प्लस 5 किती झाले बाबा 15 झाले इज इक्वल टू 15 आणि हे -5i आणि डिवायडेड बाय 25 प्लस 25 50 झाले 50. आता याला असं लिहू शकतो आपण 15/50 मायनस 5i अपॉन 50. 15 आणि 50 या दोघांना 5 ने डिवाइड केलं चला 5 3 जा आणि 5 10 जा मायनस याला 5 ने डिवाइड केलं 5 1 जा 5 आणि 5 10 जा झालं. म्हणजे आपल्याकडे बघा a इज इक्वल टू सो देअरफॉर आपल्याकडे आता हे झालं किंवा याला जरा व्यवस्थित आणखी लिहिलं तर आपल्याकडे काय येईल 3/10 मायनस याचा अर्थ काय असतो 1/10 आहे. ठीक आहे i/10 चा अर्थ 1/10 आहे. मग हे झालं आपलं a प्लस ib या स्वरूपामध्ये. आता याला काय करायचं आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू लिहायच्यात. a किती बाबा 3/10 झाली ही झाली a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काय i च्या शेजारी आहेत -1/10 म्हणून इथे येणार -1/10 तर 3/10 आणि -1/10 अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. ओके तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जवळपास 8 9 10 एक गणितं मला तर वाटतं दिसतात 10 11 गणितं आहेत या 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये. तर यातली जास्तीत जास्त एक्झाम्पल्स आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. काही एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे पण मी जास्तीत जास्त एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करेल. शक्यतो सगळी एक्झाम्पल्स सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल आजच्या सेशनमध्ये या क्वेश्चनमधली. बघा आता इथे बघा 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडं थोडंसं जरा मला तर वाटतं हे दिसत नाही काय गोष्ट. ओके ठीक आहे चला इथं जो 5th नंबरचा जो काही क्वेश्चन आपल्याकडे या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो काय बाबा बघा की 1 प्लस आय बघा 1 प्लस आयचा स्क्वेअर 1 मायनस आयचा स्क्वेअर याचा अर्थ असतो की 1 प्लस आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस आयचा स्क्वेअर. व्यवस्थित लिहूयात 1 प्लस आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस आयचा स्क्वेअर. बघा आता आपल्याकडे फॉर्म्युले होते दोन. बघा कुठले फॉर्म्युले होते a प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि a मायनस बीचा स्क्वेअर याचा काय असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. ठीक आहे मग आता इथं बघा a प्लस बी स्क्वेअर पहिला काय असतो a स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर. इथं पहिला 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे 2 इंटू ab दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती i इंटू 1i प्लस नंतर काय बाबा बीचा स्क्वेअर बीच्या जागेवर i म्हणून आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर झालं डिवायडेड बाय इथं खाली सेम 1 मायनस आय स्क्वेअर म्हणजे काय पहिला a मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे पहिला a स्क्वेअर याच्या जागेवर 1 आहे म्हणून 1 चा स्क्वेअर 1 नंतर मायनस आहे 2ab म्हणजे काय 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू आय म्हणून 2i आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 नंबरला कोणी आहे त्याचा स्क्वेअर केला झाला आय स्क्वेअर झालं. आता इथे काय होईल बघा 1 प्लस 2i आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आली 1 डिवायडेड बाय -1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 1 मायनस 2i आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आली -1. आता बघा 1 - 1 कट झाले म्हणजे फक्त राहिले 2i 1 - 1 कट झाले म्हणजे -2i -2 बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं -2i कॅन्सल झाले म्हणजे काय झालं बाबा -1च आला आन्सर. आता -1 म्हणजे काय म्हणजे -1 प्लस 0i
अशा स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येईल, कारण आय तर नाहीच राहिला इथं, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल -1 + 0 आय. तर अशा स्वरूपामध्ये इथं याला लिहिता येईल. आणि मग इथं आपण जर केलं बाबा कम्पेअर विथ असं लिहिलं, कम्पेअर विथ, याला जर आपण कम्पेअर विथ a + ib यासोबत जर कम्पेअर केलं, कारण बघा a + ib स्वरूपामध्ये आपण याला असं लिहू शकतो. आता यासोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू मला मिळेल -1, एकटा जो आहे तो -1, आणि b ची व्हॅल्यू मला इथं किती मिळेल बाबा, आयच्या शेजारी काहीच नाही म्हणजे 0 आहे, सॉरी आयच्या शेजारी इथं 0 आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे हा जो 6 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. हा सोपा होता, पटकन झाला. पुढे बघा, आता इथे हा जरा वेगळा आहे बघा. यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा, 3 + 2i डिवायडेड बाय 2 - 5i, ओके, आणि प्लस 3 - 2i डिवायडेड बाय 2 + 5i. आता इथं काय करणार, इथं दुसरा पर्याय नाही. इथं खाली बघा डिनॉमिनेटर पण कॉमन नाही आहे, 2 - 5 आहे, 2 + 5i आहे, मध्ये प्लस आहे. तर आपण काय करू, सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, आपलं आन्सर ऑटोमॅटिकली येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर मी केलं समजा बघा, 3 + 2i या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 + 5i झालं, आणि मध्ये प्लसचं साईन 3 - 2i इंटू 2 - 5i, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 2 - 5i इंटू 2 + 5i. बघा काय विषय मोठा नाही आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं फक्त, या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करत असताना आता काय करा, 3 + 2i ने 2 + 5i ला मल्टिप्लाय करा, म्हणजे पहिलं 3 ने मल्टिप्लाय करा 2 + 5i ला, आणि नंतर प्लस 2i ने मल्टिप्लाय करा 2 + 5i ला. त्याचप्रमाणे इथं पहिलं 3 ने मल्टिप्लाय करा +3 × 2 - 5i, आणि नंतर -2i ने मल्टिप्लाय करा 2 - 5i ला. ठीक आहे. आता वरचा कारभार जरी एवढा मोठा झाला तरी खाली एकदम सोपं आहे. खाली काय बाबा 2 - 5i 2 + 5i, म्हणजे आपला तो फॉर्म्युला a + b a - b म्हणजे काय a² - b². तसंच इथं a² म्हणजे 2चा स्क्वेअर -b² म्हणजे 5i² 5i². बघा आता पुढे काय होईल बघा, एकदम सिंपल विषय, 3 × 2 6, 3 × 2 6 प्लस 3 × 5 15 i म्हणून 15i, प्लस 2 × 2 4 i म्हणून 4i, आणि त्याच्यानंतर प्लस 2 × 5 10 आणि i × i i² झाला, प्लस 3 × 2 6, त्याच्यानंतर प्लस 3 × 5 15 मायनस आहे म्हणून -15i झालं, त्याच्यानंतर मायनस आहे म्हणून -2 × 2 4 i म्हणून 4i, आणि मायनस मायनस प्लस 2 × 5 10 आणि i × i i² झाला, आणि डिवायडेड बाय बघा 2चा स्क्वेअर 4 मायनस 5चा स्क्वेअर किती बाबा 25 आणि i² i². आता याच्यामध्ये कॅन्सल होण्यासारखं किंवा कट होण्यासारखं काय आहे का, इथे ते आपण त्याचा विचार करूयात. बघा इथे हा 15i प्लस आहे 15i मायनस आहे, कॅन्सल झाला. 4i प्लस 4i मायनसमध्ये आहे, तो पण या ठिकाणी कॅन्सल झाला. या दोन गोष्टी या ठिकाणी कॅन्सल झालेल्या आहेत. आता बाकी ज्या राहिल्यात त्यांना आपण लिहून घेऊयात. ओके. बघा आता पुढे काय होईल बाबा, या ठिकाणी वर कोण कोण उरलं बघा, हा एक 6 आहे आणि हा एक 6 आहे, 6 + 6 12 उरला, प्लस हा 10i² 10i² 10 + 10 20i² उरला, डिवायडेड बाय 4 - 25i² लिहायचा इथे सध्या. आता बघा 12 + i² ची व्हॅल्यू काय असते, 12 + 20 × i² ची व्हॅल्यू असते -1, बरोबर ना. 10 + 20 × i² ची व्हॅल्यू असते -1, आणि त्याच्यानंतर इथं आपण बघा डिवायडेड बाय 4 - 25 × i ची व्हॅल्यू असते -1. बघा 20 - 1 की 20 × -1 -20 डिवायडेड बाय 4 मायनस प्लस 25 जसाच्या तसा, बरं का, आपल्याकडे आला 25. आता बघा 12 मधून 20 गेले, किती राहिले बाबा -8 / 29 -8/29 एवढंच आलं. आता याच्यानंतर आपल्याकडे पुढे जर आपण विचार केला तर इथं बघा i नाहीच, इथं i नसेल तर मग आपण काय करू, इथं i × 0 0 आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. हा झाला
फॉर्म ए प्लस आय बी हा फॉर्म या ठिकाणी आपल्याकडे झाला. आणि इथं एची जर व्हॅल्यू बघायला गेलं तर -8/29 येईल अँड बीची जर व्हॅल्यू बघायला गेलं तर बी इज इक्वल टू आपल्याकडं 0 येईल. आयच्या शेजारी कोण असतो? 0 असतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येऊ शकतो, कुठलाही असेल. फक्त आपलं मेन टार्गेट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यांना या प्रकारची गणितं जी आहे ती येऊ शकतात आणि एकदम सिंपल आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढचे क्वेश्चन्स आपण बघूयात. 7, 8, 9, 10, 11 वगैरे पुढचे बघूयात. ठीक आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा या ठिकाणी काय आहे, कुठे गेला बाबा? हा बघा इथं जरा थोडासा डोक्याला ताप देणारा असू शकतो. बघा इथं काय बघा आपल्याकडं 1 + आय बघा या ठिकाणी काय दिले 1 + आय रेज टू -3 आहे. 3 नाही तर -3 आहे. मग अशा टायमाला आपण काय करतो? -3 असेल रेज टू, तर याचा अर्थ काय होतो बघा, इज इक्वल टू 1/1 + आयचा क्यूब. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे 1 + आयचा क्यूब. आता बघा 1 + आयचा क्यूब म्हणजे a + बीचा क्यूब. याचा फॉर्म्युला काय बाबा? a³ + 3a² b + 3ab स्क्वेअर आणि -bचा क्यूब हा झाला. सॉरी +bचा क्यूब, आय थिंक +bचा क्यूब हा झाला फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. हा जर फॉर्म्युला जर इथं आपल्याला माहिती नसेल तर आपली थोडीशी गडबड होऊ शकते. फॉर्म्युला एकदा करेक्ट आहे की नाही चेक करतो. हा फॉर्म्युला करेक्ट आहे, तर हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आता बघा त्याप्रमाणे आपण जर बघितलं, पहिला काय बाबा एचा क्यूब, एच्या जागेवर 1 आहे, मग 1चा क्यूब. बरं का इथं जरा व्यवस्थित लिहू कारण इथं चुकायला नाही पाहिजे आपल्याला. चला याप्रमाणेच घेऊ 1 + आयचा क्यूब. चला इथं लिहू. पहिला काय एचा क्यूब, एच्या जागेवर 1 आहे म्हणून 1चा क्यूब 1 + 3a² b, a² b 3a² b, एचा स्क्वेअर, ए किती बाबा 1, 1चा स्क्वेअर 1 आणि इंटू बी म्हणजे काय आय 1i. 3 × 1i काय बाबा 3i आलं प्लस 3ab 3 × ab ab², 3 × ab². आता बघा 3 × a किती बाबा 1 आणि b² b काय बाबा आयचा स्क्वेअर म्हणजे 3 × 1i² म्हणजे 3i² आला प्लस बीचा क्यूब बीच्या जागेवर आय आणि आयचा क्यूब किती झाला i³ तर अशा प्रकारे त्याचा विस्तार आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे. 1 + 3i + 3i² आणि प्लस आयचा क्यूब. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 1/3 + 3i बाबा 1 + 3i जसेच्या तसे. चला 1/1 + 3i ला काय धक्का द्यायची गरज नाही, पण 3 × i² ची व्हॅल्यू किती असते -1 बरोबर. आता i³ ची व्हॅल्यू किती असते बघा, i³ ची व्हॅल्यू काय बाबा i × i² i³ म्हणजे i × i² म्हणजे i × i² ची व्हॅल्यू असते -1. मग -1 × i -i म्हणजे i³ ची व्हॅल्यू काय असणार तुमची -i असणार आहे. ठीक आहे. इज इक्वल टू 1/1 + 3i आणि 3 × -1 -3 आणि हा -i. आता बघा आता हे कॅल्क्युलेशन आता आपण करूयात, याला रफ करतो आणि पुढे जाऊ थोडंसं. ठीक आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर बघा काय होईल इज इक्वल टू 1/1 आणि -3 1 - 3 -2 झालं प्लस 3 - i 3i आणि -i 3i -i +2i झालं प्लस 2i झालं म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एक मिळेल 1/-2 + 2i. आता याला a + ib स्वरूपात आणायचं. मग आता परत एक खालचे जे आहेत ते घालवले पाहिजे. मग त्यासाठी वर आणि खाली आपण कशाने मल्टिप्लाय करायचं बघा. इथं आपल्याला काय दिलंय -2 + 2i. मग इथं लिहायचं -2 - 2i करायचं. प्लसचं काय गेलं -2 - 2i. ठीक आहे. इथं प्लस आहे त्याचं मायनस करून मल्टिप्लाय केलं. मग आता आपल्याकडे वर काय राहिलं बघा, वर राहिले -2 - 2i आणि खाली काय राहिलं a² - b². a² म्हणजे -2चा स्क्वेअर आणि -2i² झालं. बघा -2 - 2i डिवायडेड बाय -2चा स्क्वेअर + 4 मायनसचं साईन आपल्या जागेवर 2 × आपल्याकडे काय आला बाबा आयचा सॉरी या ठिकाणी 2चा स्क्वेअर 4 आणि आयचा स्क्वेअर i². ठीक आहे. याचा विस्तार केला a² - b² मध्ये. ठीक आहे. आता पुढे आपल्याकडे काय आलं बाबा -2 - 2i आपल्या जागेवर डिवायडेड बाय 4 × i² ची व्हॅल्यू आहे -1 -2 - 2i आपल्या जागेवर आणि 4 - -4 + 4 4 + 4 किती झाले बाबा आपल्याकडे 8 झाले.
इज इक्वल टू -2 - 2i डिवायडेड बाय 8. ठीक आहे, मग याला असं लिहिता येऊ शकतो -2/8 - 2/8i. ठीक आहे, -1/4 आलं, 2 1 जा 2, 2 8 जा 4, मायनस 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 8 जा 4 ना, 2 4 जा 8 आणि हा i. म्हणजे आपल्याकडे बघा हे झालं a + ib स्वरूपामध्ये आलं. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय आली बाबा, -1/4 एकटा जो आहे, आणि b ची जी व्हॅल्यू आहे ही या ठिकाणी आपल्याकडे आली i च्या शेजारी काय बाबा -1/4 आहे, म्हणून इथं -1/4 या ठिकाणी लिहिली. म्हणजे a आणि b या दोघांच्या सुद्धा व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याकडे सेम आल्या, -1/4 -1/4 आलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सोडवू शकतो. 8 नंबरचा क्वेश्चन होता. ठीक आहे, यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. बघा मध्ये तुम्हाला जिथं गरज वाटेल तिथे स्क्रीनशॉट तुम्ही घेत जा. आता इथं जर आपण बघितलं या ठिकाणी, आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे आहे, एकच मिनटं बाबा क्या हो गया भाई. तर बघा हा जो प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा आय थिंक 9वा क्वेश्चन आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन आज आपण बघण्याचा एक प्रयत्न करतोय. 3च क्वेश्चन राहिले असतील मला वाटतं, 9, 10 आणि 11 असे. तर हे 3च क्वेश्चन क्या हो गया भाई. हां एक मिनटं फक्त जरा, हां ठीक आहे. तर या ठिकाणी बघा हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तर आय तर आपल्याला कुठे दिसत नाही, मग दिसत नसला तरी या ठिकाणी आपल्याकडे आय असतो. कुठे असतो बघा, मागे आपण चेक केलं, काही पहिल्या गणितामध्ये आपण बघितलं. इथे बघा, इथे या पहिल्या ब्रॅकेटमध्ये -√5 जसे आहे तसे +2 रूटमध्ये -4 आहे. रूटमध्ये -4चा अर्थ काय झाला, रूटमध्ये 4i याचा अर्थ असा येतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 - रूटमध्ये -9 याचा अर्थ √9i बरोबर. कारण काय होतं माहिती आहे का, रूटमध्ये -9चा अर्थ काय होतो, रूटमध्ये -1 × रूटमध्ये 9 आणि रूटमध्ये -1ची व्हॅल्यू असते i आणि हा √9 म्हणजे √9i वगैरे होतो. तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं मध्ये प्लसचं एक साईन आहे आणि त्याच्यानंतर प्लस हे बघा 2 + 3i 2 - 3i ब्रॅकेट आहे. आता इथं आपला तो विस्तार आहे a + b a - b म्हणजे काय असतो a² - b². मग इथं a² - b² म्हणजे 2चा स्क्वेअर -3i² असा या ठिकाणी इथं फॉर्म्युला आपला होणार. ठीक आहे, आता पुढे बघा -√5 आपल्याकडे आलं +2 √4 म्हणजे काय आला 2 × 2i 4चा स्क्वेअर रूट +1 - √3 म्हणजे किती आला, √9 म्हणजे 3 आला आणि हा i. त्याच्यानंतर प्लस 2चा स्क्वेअर 4 बरोबर -3चा स्क्वेअर 9 आयचा स्क्वेअर i² झाला. आता पुढे काय आलं बाबा बघा, -√5 + 2 × 4 i म्हणून 4i. त्याच्यानंतर +1 - 3i जसे तसे +4 - 9 × i² म्हणजे किती असतो -1 असतो. आता इथं कॅल्क्युलेट करताना बघा -5 + 4i - 3i 4 - 3 किती झाले बाबा 1 झाले, 1i राहिले फक्त, प्लस हा 1 + 4 किती झाला बाबा 5 झाला आणि मायनस प्लस झाले 9. आता बघा काय होईल, -√5 प्लस पहिले हे आकडे लिहा, 9 + 5 किती झाले 14 आणि प्लस i. म्हणजे बघा हे काय झालं बाबा आपल्याकडं a + ib स्वरूपामध्ये, हा झाला a आणि हा झाला ib अशा स्वरूपामध्ये हे आपलं आलेलं आहे. तर एकदम सोपा विषय. म्हणजे इथं a ची जी व्हॅल्यू आपल्याकडं जी मिळणार आहे ती काय आली बाबा, बघा इथं a ची व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता -√5 + 14 ओके, किंवा तुम्ही अशी लिहू शकता a = पहिला 14 लिहा नंतर -√5 लिहा आणि b ची जी व्हॅल्यू आहे i च्या शेजारी काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. ओके, समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइज करून बघा मित्रांनो, कारण रिवाइज करून बघा म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण बघू. पुढचा पण खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन नंबर 10 एकदम सिंपल आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. ॲक्च्युली तो सुरुवातीला दिला असता तरी चालला असता. बघा हे 2 क्वेश्चन आपल्याकडे या ठिकाणी दिसतात. बघा इथं 2 + 3i आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 - 3i. बघा आपला हा फॉर्म्युला आहे a + b a - b म्हणजे a² - b². a², 2चा स्क्वेअर लिहा, -b म्हणजे काय 3iचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती 4 -3iचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 आयचा स्क्वेअर i². बघा 4 - 9 × i² ची व्हॅल्यू असते -1 बरोबर. आता = 4 - प्लस 9 1 जा 9 बरोबर आणि 9 + 4 किती झाले 13. म्हणजे इथं आपल्याकडे काय आलं 13 आलं या ठिकाणी. इथं जर आपण बघितलं तर 13 आलं म्हणजे 13 + 0i
असं आपण लिहू शकतो a प्लस आय बी या स्वरूपामध्ये. आणि a इज इक्वल टू किती बाबा तुमच्याकडे येईल 13 आणि b इज इक्वल टू काय येईल बाबा 0. आयच्या शेजारी आहे 0. आता हे पुढचे तुम्हाला माहिती आहे बाबा a आणि b च्या व्हॅल्यू वगैरे कशा काढायच्या. पुढचा जो क्वेश्चन आपल्याकडे बघा हाच क्वेश्चन आहे बरोबर का. हां 11 नंबरचा बघा. या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं 11 नंबरच्या, मी आता डायरेक्ट फटाफट घेतो बघा. 4i⁸ मायनस 3i⁹ प्लस 3 डिवायडेड बाय 3i⁻11 मायनस 4i⁻10 मायनस 2. आता इथं बघा i⁸ जो आहे तो जर आपण बघितला i⁸ म्हणजे काय, आय स्क्वेअर हा बेस घ्यायचा, i²⁴ बरोबर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते -1 असते, म्हणून i²⁴. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 -1⁴ म्हणजे किती आला 1, म्हणजे i⁸ ची व्हॅल्यू किती आली 1 आली. मग बघा म्हणजे तसं बघायला गेलं तर 1चा स्क्वेअर 1 असतो, 1चा कितवाही तुम्ही घात केला इंडेक्स घेतला तरी तो 1च असतो. तर इथं फक्त बघा 4 जे आहेत ना तो इवन नंबर आहे, इवन नंबर असेल तर इथं पॉझिटिव्ह आन्सर आलं. जर आपल्याकडे असं असतं बघा i⁻1 ची व्हॅल्यू -1 -1⁻1 ची व्हॅल्यू -1 -1⁻2 असेल तर +1 -1चा क्यूब असेल तर -1 -1⁴ असेल तर +1 -1⁵ असेल तर -1 आणि -1⁶ असेल तर +1. म्हणजे तुमचा जो इंडेक्स जो आहे तो जर का तुमचा इवन नंबर असेल 2 असेल 4 असेल 6 असेल तर तुमचं काय येणार आहे 1 येणार आहे आन्सर. ओके. आणि जर इंडेक्सला ऑड नंबर असेल 1 असेल 3 असेल 5 असेल 7 असेल 9 असेल तर तुमच्याकडे आन्सर -1 येणार आहे. एवढं थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे बघा पुढे a⁸ झालं, आता i⁸ झालं, तर i⁹ विचार करू. बघा i⁹ सुद्धा आहे. i⁹ म्हणजे काय, i × i⁸. i⁹ म्हणजे i × i⁸. आता i × i⁸ ची व्हॅल्यू किती बाबा 1 आहे. 1 i × 1 किती झालं बाबा i झाला विषय. आता आपण 10 आणि 11 पण काढायचं, म्हणजे पहिला i⁻10 घेऊ. i⁻10 ची जर व्हॅल्यू आपण जर बघितली तर काय होते बाबा i²⁵ बरोबर. 5 2 = 10. i² ची व्हॅल्यू -1 -1⁵ -1⁵ किती आलं -1 आलं, कारण वरती जो आहे 5 जो आहे तो इवन नंबर आहे म्हणून, ऑड नंबर आहे म्हणून. इवन असतं तर +1 आलं असतं. आता i⁻11 म्हणजे काय, i × i⁻10. आता i × i⁻10 ची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे काय आलं -1 × i -i राहिलं. आता या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये जर टाकल्या बघा तर काय आन्सर येईल बघा. 4i⁸ मायनस 3i⁹ प्लस 3 डिवायडेड बाय 3i⁻11 मायनस 4i⁻10 आणि -2. आता या व्हॅल्यू टाकून देऊयात. 4 × i⁻8 ची व्हॅल्यू किती आली 1 आली. i⁻8 म्हणजे 1. त्याच्यानंतर -3 i⁻9 ची व्हॅल्यू किती बाबा, i⁻9 ची व्हॅल्यू i आहे म्हणून 3i आणि इथं +3 डिवायडेड बाय 3 × i⁻11 ची जी व्हॅल्यू आहे ती काय असते -i असते, मग इथे लिहा -i मायनस 4 × i⁻10 ची व्हॅल्यू किती बाबा, i⁻10 ची व्हॅल्यू -1 आहे, मग त्याला -1 लिहा आणि इथे लिहा -2. 4 × 1 4 -3i +3 डिवायडेड बाय 3 × i किती झाले -3i +4 आणि हे -2. बघा आता पुढे काय होईल बाबा, 4 + 3 किती झाले 7 -3i आणि डिवायडेड बाय 4 - 2 किती 2 आणि हा -3i. म्हणजे या ठिकाणी 7 आता इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा आपल्याकडं 7 - 3i आणि डिवायडेड बाय 2 - 3i असं आलंय. आता आपल्याला a + ib, आता हे आपलं जनरल आलं. आता याच्यामध्ये काय करायचं, डिवायडेड बाय किती -2 - 3i आहे, तर आपण काय करू, वर 2 + 3i ने मल्टिप्लाय करू. वर आणि खाली 2 + 3i ने काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. हे आपल्याला माहिती आहे, आपण मगाशी बघितलंय प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. आता पुढे तुम्हाला याचं आन्सर काढता येईल बघा, कसं काढायचं ते आपण बघू फटाफट. बघा पहिलं काय करू, 7 - 3i ने 2 + 3i ला मल्टिप्लाय करू. त्यासाठी 7 × 2 + 3i बरोबर, नंतर -3i × 2 + 3i आणि डिवायडेड बाय एकदम सिंपल विषय बघा. 2 - 3i 2 + 3i a + b a - b म्हणजे a² - b², म्हणजे 2 चा स्क्वेअर लिहा पहिला आणि मायनस देऊन 3i चा स्क्वेअर लिहा. बघा आता पुढं काय येईल बघा आपल्याकडं, 7 × 2 = 14 प्लस
7 3 जा 21 म्हणून 21i. त्याच्यानंतर -3 2 जा 6 म्हणून -6i. बरोबर ना, मायनस आहे म्हणून -6 आहे. आणि मायनस प्लस मायनस 3 3 जा 9 म्हणून इथं -9i² डिवायडेड बाय. समजलं इथं विषय काय झाला, -3i × 2 -6i आणि -3i × 3i -9i². आता बघा 2चा स्क्वेअर 4 आणि -3चा स्क्वेअर 9 आणि i² i². आता इथं आपल्याकडं 14 आपल्या जागेवरती 21i मधून 6i गेले, 21 मधून 6 गेले की तर 15i प्लस 15i. बरोबर. त्याच्यानंतर हा -9 × i² ची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 4 - 9 × i² ची व्हॅल्यू किती असते, -1 असते. बघा आता 14 प्लस 15i आणि मायनस प्लस 9 डिवायडेड बाय 4 मायनस प्लस 9 झाले. आता आपल्याकडे काय आन्सर येईल बघा, 14 + 9 23 प्लस हे 15i आणि डिवायडेड बाय 4 + 9 23 आले आपल्याकडे. म्हणजे इथं आपल्याकडे असं येईल बघा 23/23 13 इथं 4 + 9 किती आले बाबा 13. बघा 23/13 प्लस हे 15i/13 हे झालं a + ib या स्वरूपामध्ये आलं आपल्याकडं. 23 + 13 आणि 15 + 13 15i/13 23/13 प्लस 15i/13 अशा स्वरूपात हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे a + ib स्वरूपात आलं. आता इथं a ची व्हॅल्यू काय असणार आहे 23/13 आणि b ची व्हॅल्यू असणार आहे 15/13. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर हा 14 नंबरचा क्वेश्चन झाला आहे. यानंतर आपण पुढचा जो काही क्वेश्चन आहे 4 नंबरचा क्वेश्चन आज आपण बघितला, ज्या 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 11 सब क्वेश्चन होते. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू 5, 6, 7 आणि तिथून पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत जास्तीत जास्त ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या अगोदरचा जो क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे 3 क्वेश्चन जर नसतील बघितले या एक्सरसाइजचे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे प्रश्न बघू शकताय. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मॅथमॅटिक पार्ट 1 जो आहे आपला, ज्याचं पहिलं चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्या चॅप्टरच्या सर्व एक्सरसाइज आपल्या झालेल्या आहेत दोन्ही. त्या एक्सरसाइजच्या लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.